आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। हनी ट्रॅप प्रकरणातील डीआरडीओ माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर आरोप निश्चिती, तर पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याचा कुरुलकरवर आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये उच्च शिक्षित तरुणींना आता नोकरी मिळत नसल्यामुळे चोरीचा मार्ग निवडला। हिंजवडीमध्ये राहणाऱ्या तरुणाकडून चोरी केलेले 10 मोबाईल यासह 2 लॅपटॉप्स जप्त। पुणे महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केली जाणार, तर पालिकेकडून स्वतंत्र कक्षाचीही स्थापना। ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेकडनं आता न्यायाची अपेक्षा केली। पुण्यात जीबीएसच्या 124 रुग्णांना डिस्चार्ज, तर पुण्यामध्ये आज नव्यानं जीबीएस बाधित रुग्णांचीही नोंद। पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 208 वर, 181 जणांना जीबीएसचं निदान। पुणे महापालिका आठवडी बाजार भरवणार, तर शहरातील 4 ठिकाणी निश्चित सेंद्रिय भाजीपाला फळं यामुळे उपलब्ध होणार। पुण्यामध्ये तापमानातील तफावत वाढली, कमाल तापमान आता 35 पार, तर पहाटे गारठा तर दुपारी उन्हाच्या झळा जाणवतात। पुण्यामध्ये महिना अखेरपर्यंत नवीन रिक्षा थांबे, तर जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती। इंदापूर तालुक्यातील बोरी गावच्या शेतकऱ्यांनी हात विक्री करत मिळवलं लाखोंचं उत्पन्न। व्यापाऱ्यांना द्राक्षाची विक्री न करता हात विक्रीमुळे महिलांना फायदा, तर कांचन धायगुडे यांनी इतरही शेतकऱ्यांना दिला हा सल्ला।